इंजिनिअरिंग ड्रॉइंग ITI फर्स्ट इयर च्यावरचे काही जे MCQ जे आहेत टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंग ड्रॉइंग. या टॉपिकवरचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये MCQ सॉल्व्ह करणार आहोत. हे MCQ जुलैमध्ये जी आपली ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्या एक्झाम करता महत्त्वाचे ठरू शकतात. तर आपण या व्हिडिओला इथं सुरुवात करूया. तत्पूर्वी जर आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि आपण ITI करत असाल किंवा ITI संदर्भात कोणत्याही माहिती करता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. तर चला आपण या व्हिडिओला इथं सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन दिला आहे, सम ऑफ द कॉमन टर्म्स यूज टू डिस्क्राईब टेक्निकल ड्रॉइंग इन्क्लूड. म्हणजे टेक्निकल ड्रॉइंगमध्ये आपण खालीलपैकी कोणत्या कोणत्या टर्म्स असतात. तर ऑप्शन दिला आहे त्यांनी इथं ड्राफ्टिंग असते, इंजिनिअरिंग ग्राफिक्स पण असतात आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग पण असते. म्हणजे याचा अर्थ झालं ऑल ऑफ द अबव. तर सर्वच त्यामध्ये असतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ॲडव्हर्टाइजमेंट अँड कंपनी मॅन्युअल जनरली कंटेन ड्रॉइंग. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग आणि कंपनी मॅन्युअल याच्यामध्ये खालीलपैकी जवळपास काय काय असते. तर याच्यामध्ये आपण जर म्हटलं समजा तर ऑर्थोग्राफिकमध्ये काय असते, 2D मध्ये असतात, स्केलमध्ये असतात. तर याच्यामधला जो ग्राफिकल ड्रॉइंग जे आहेत हे याच्यामध्ये इथं दिलेलं असते कोणत्यामध्ये, ॲडव्हर्टाइजमेंट आणि कंपनी मॅन्युअलमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण याच्यामध्ये, इंडिकेटिव्ह ड्रॉइंग ऑफ एनी डिसिप्लिन इज जस्ट फॉर. इंडिकेटिव्ह ड्रॉइंग जे आहे हे कशाकरता असते, तर इंडिकेटिव्ह ड्रॉइंग हे फक्त त्या कोणत्याही प्रोडक्टबद्दलची ब्रॉड जी आयडिया जी आहे त्या आयडिया बद्दल राहते त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, काय म्हणतात, फर्निचर ड्रॉइंग आर जनरली ड्रॉइंग. फर्निचर ड्रॉइंग ह्या नेमक्या कोणत्या असतात, तर जनरली जे आहेत त्याचा आपल्याला पूर्ण व्ह्यू असतो, म्हणजे तो पिक्टोरियल व्ह्यू जे ड्रॉइंग जे असतात त्या ड्रॉइंगच्या असतात कोणत्या, फर्निचर ड्रॉइंग. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण त्यामध्ये, द नंबर ऑफ ड्रॉइंग इन एनी इंजिनिअरिंग डिसिप्लिन इज. नंबर ऑफ ड्रॉइंग ज्या आहेत त्या कोणत्याही याच्यामध्ये, तर ऑप्शन ए दिलेला आहे फिक्स, ऑप्शन बी नॉट फिक्स, ऑप्शन सी नीड बेस आणि ऑप्शन डी अकॉर्डिंग टू BIS. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते येईल की जशी आवश्यकता असेल तशी, म्हणजे नीड बेस हे त्याचं करेक्ट आन्सर इथं असणारच आहे ह्याच्यामध्ये. तर मी इथं पेजिंग करू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, अ कंपनी ऑफन uses a specific atom in its drawing and generate a standard drawing for this atom, and this standard drawing is referred to in its other related drawing. This standard drawing is known as. तर त्या स्टँडर्ड ड्रॉइंगला आपण तर काय म्हणतो, तर त्या स्टँडर्डला म्हणतो आपण तर कंपनी स्टँडर्ड ड्रॉइंग. तर म्हणतो तो मग कंपनी स्टँडर्ड ड्रॉइंगच्या मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, तर केमिकल इंजिनिअरिंग प्रोसेस इंजिनिअरिंग ड्रॉइंग आर जनरली, केमिकल इंजिनिअरिंग ब्रॅकेटमध्ये प्रोसेस इंजिनिअरिंग ड्रॉइंग आर जनरली, म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग किंवा प्रोसेस इंजिनिअरिंग ड्रॉइंग ह्या जनरली काय असतात, त्याच्यामध्ये काय असते, इथनी फ्लो डायग्राम असतात, कंटेन ॲरो अँड डिस्क्रिप्शन ऑफ टू फ्लो ऑफ लिक्विड गॅस सिलेंडर ते पण असते, कंटेन सिम्बॉल ते पण असतात. म्हणजे आन्सर याचं ऑल ऑफ द अबोव, ऑप्शन क्रमांक डी हे त्याचा आन्सर इथं असेल त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग आर जनरली कन्सिस्ट ऑफ. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये नेमकं काय असते, तर इथे दिलेला आहे ऑप्शन ए इक्विपमेंट फाउंडेशन ड्रॉइंग, दुसरं मेकॅनिकल कंपाऊंड ड्रॉइंग, तिसरं इलेक्ट्रिकल कंपोनेशन आणि चौथं ऑप्शन ए अँड ऑप्शन बी याच्यामध्ये. तर याचं आन्सर जे आहे ते राहील तर इक्विपमेंट फाउंडेशन ड्रॉइंग, ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयसोमेट्रिक ड्रॉइंग कन्सिस्ट ऑफ. आयसोमेट्रिक ड्रॉइंग मध्ये काय काय तिथं असते त्याच्यामध्ये, तर आयसोमेट्रिक ड्रॉइंग मध्ये मेकॅनिकल कंपोनंट जे असतात ते त्याच्यामध्ये असतात, ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग जनरली कन्सिस्ट ऑफ. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये नेमकं काय असते, तर वायरिंग डायग्राम असतात, कनेक्शन डिटेल ऑफ इलेक्ट्रिक कम्प्युटर असते, मोटर अँड जनरेटर ड्रॉइंग असतात, म्हणजे ऑल ऑफ द अबोव हे त्याचा आन्सर इथं असणार त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इलेक्ट्रिक ड्रॉइंग आर जनरली मेड फॉर. इलेक्ट्रिक ड्रॉइंग ह्या आपण कशा करता बनलेल्या असतात त्यामध्ये, तर काय द्यायला पाहिजे, तर PCB सर्किट डायग्राम ते पण आहे, PCB टॅग ड्रॉइंग ते पण आहे, आणि ऑप्शन सी A and B, म्हणजे आपलं ऑप्शन सी A and B हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इलेक्ट्रिकल ड्रॉइंग जनरली ड्रॉइंग्स, म्हणजे इलेक्ट्रिक ड्रॉइंग ह्या जनरली कोणत्या ड्रॉइंग तिथं असतात त्याच्यामध्ये,
तर याचं जे असतात डायमेन्शन, सिम्बॉलिक, अब्रिव्हिएशन, ग्राफिकल. तर ऑप्शन बी सिम्बॉलिक हे त्याचं उत्तर इथं येईल याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग आर जनरली कन्सिस्ट ऑफ. सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये नेमकं काय तिथं असतं याच्यामध्ये. तर याच्यामध्ये ऑप्शन दिला पहिलं रूम लेआउट, ऑप्शन बी इक्विपमेंट फाउंडेशन, ऑप्शन सी बिल्डिंग ड्रॉइंग. तर वरचे तिन्ही असतात, त्यामध्ये तुमचं आन्सर आपलं ऑल ऑफ द अबव्ह हे त्याचा आन्सर इथं येईल याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग डिसिप्लिन ड्रॉइंग आर जनरली डायमेन्शन ड्रॉइंग. खालीलपैकी कोणत्या डायमेन्शन ड्रॉइंग तिथं आहे याच्यामध्ये. तर मेकॅनिकल ड्रॉइंग पण डायमेन्शन असतात, सिव्हिल पण असतात, ॲग्रीकल्चर म्हणजे आन्सर येईल ऑल ऑफ दिस हे त्याचं आन्सर इथं होईल याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, अ सिम्पल कॉमन इंजिनिअरिंग सिम्पल ऑर कॉमन इंजिनिअरिंग ड्रॉइंग इज ड्रॉइंग. सिम्पल आणि कॉमन इंजिनिअरिंग ड्रॉइंग याला आपण इथं कोणती ड्रॉइंग तिथं म्हणतो, तर याला आपण म्हणतो पिक्टोरियल ड्रॉइंगच्या मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फिगर बिलो शोज द ड्रॉइंग ऑफ द ब्रॅकेट इट इज अ ड्रॉइंग. ही नेमकी कोणती ड्रॉइंग तिथं आहे याच्यामध्ये. त्यात दिलेलं आहे पहिलं आर्टिस्टिक, दुसरं पिक्टोरियल आणि सी नंबर इंजिनिअरिंग आणि 4 नंबर. तर याचं हे जो आहे आपला पूर्ण व्ह्यू असते तर त्याला पिक्टोरियल ड्रॉइंग हे त्याचं उत्तर इथं असणार इथं याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग इज अ ब्लॅक स्पेस डायमेन्शनल व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे नेमकं कोणतं डायमेन्शनल व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे ऑफ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. एका 3 डायमेन्शनल लेंथ, पेंट, हाईट याचे नेमकं जे आहे कोणतं तिथं राहणार त्यामध्ये. तर ऑप्शन क्रमांक ए हे दिलं आहे 1, ऑप्शन क्रमांक बी 2 आणि ऑप्शन क्रमांक सी मल्टी आणि नन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 2 डायमेन्शनल व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, since an engineering drawing is used as a universal means of communication in the industry, it must be. Since an engineering drawing is used as a universal means of communication in industry, it must be. नेमकं हे इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे आहे हे आपल्या पूर्ण जगामध्ये वापरल्या जात असल्यामुळे तर हे नेमकं इंडस्ट्रीमध्ये हे नेमकं कसं असलं पाहिजे. तर पहिलं क्लिअर तर असलं पाहिजे, दुसरं कन्साइज असलं पाहिजे, तिसरं ॲक्युरेट पण असलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दिस अबाउ ए बी सी ही सर्व गोष्टी तर असल्या पाहिजे क्लिअर ॲक्युरेट. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग शुड कन्व्हे व्हेन रिक्वायर्ड. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंगने आपल्याला कोणता मेसेज कशा पद्धतीने कळविला पाहिजे. इन्फॉर्मेशन अबाउट द शेप ऑफ द ऑब्जेक्ट ते माहिती असली पाहिजे मेकॅनिकलमध्ये. साईज ऑफ द कॉम्पोनंटची साईज याबद्दल माहिती असली पाहिजे. इन्स्ट्रक्शन अबाउट द मेथड ऑफ मॅन्युफॅक्चर सर्व गोष्टी असल्या पाहिजे. म्हणजे ऑप्शन ए बी अँड सी ऑल ऑफ दिस अबाउ ही त्याचा आन्सर इथं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर्मल इंजिनिअरिंग ड्रॉइंग मे कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग. फॉर्मल इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये काय काय खालीलपैकी इथं असणार याच्यामध्ये. तर बरं काय झालं आहे, 1 or more व्ह्यू ऑफ अन इंजिनिअरिंग कॉम्पोनंट ऑब्जेक्ट ऑर असेंब्ली ऑफ असलं पाहिजे. बी द टायटल ब्लॉक फॉर ड्रॉइंग नंबर, एक्सपेक्टेड इंस्ट्रक्शन नोट्स असले पण असलं पाहिजे. ऑप्शन सी अ टायटल ब्लॉक फॉर क्विक आयडेंटिफिकेशन अँड ट्रेसिबिलिटी ऑफ द ड्रॉइंग हे पण असलं पाहिजे. आणि पहिलं म्हणजे ऑल ऑफ दिस अबाउ हे त्याचा आन्सर इथं असणार आहे. 20 नंबरच्या क्वेश्चनचा आपला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर इथं आहे. नंतर बघा आपण क्वेश्चन नंबर 21, इन इंडिया वी फॉलो द स्टँडर्ड फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आपण भारतामध्ये आपण खालीलपैकी कोणती ड्रॉइंग जी आपण यूज केल्या जाते. तर आपल्यामध्ये भारतामध्ये जे आहे हे IS 696 असते, SP 46 असते आणि कंपनी स्टँडर्ड ड्रॉइंग जे आपण तर ह्या दोन ज्या आहेत बी अँड आपण तर SP हे पण असतात आणि कंपनी स्टँडर्ड ड्रॉइंग हे पण असतात. तर हे जे आहे ऑप्शन क्रमांक ए हे नसणार आहे. म्हणजे समजा म्हटलं आपण कोणतं ऑप्शन क्रमांक बी आणि सी म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण इथं, all engineering drawing should be produced using appropriate drawing standard and conventions for drawing reason. All engineering drawing should be produced using appropriate drawing standard for conventions for the following reason. म्हणजे सर्व इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे आहे आपल्या खाली कोणत्या कोणत्या याच्याकरिता आपण स्टँडर्ड ॲप्रोप्रिएट ड्रॉइंग काढलं पाहिजे किंवा कन्व्हेन्शन पाहिजे. तर पहिलं त्यानं काय होईल, आपला टाइम वाचेल, बरोबर आहे. दुसरं प्रोफेशनल ॲपिअरन्स होईल. तिसरं पोर्टेबिलिटी. इझिली आपण राहणार गोष्ट म्हणजे ऑल ऑफ दिस अबव हे त्याचा आन्सर इथं असणार आहे ऑप्शन क्रमांक डी क्वेश्चन नंबर 22चा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर करेक्ट अंडरस्टँडिंग वी मेक
ब्लँक स्पेस इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे आपण समजण्याकरता आपण कोणती ड्रॉइंग खालीपैकी इथं बनवतो. तर आपण पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू पण बनवतो, सेक्शनल व्ह्यू पण बनवतो आणि ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग बनवतो. म्हणजे आपल्या तिन्हीचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबाव. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ड्रॉइंग दॅट हॅज ऑल इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड टू मेक अ कॉम्पोनंट पार्ट इज कॉल्ड. म्हणजे एखादा कॉम्पोनंट जर आपल्याला बनवायचा असेल आणि तो कॉम्पोनंट बनवण्याकरता जी आपण ड्रॉइंग काढतो किंवा जी ड्रॉइंग आपल्याला दिली असते त्यामध्ये सर्व काही दिलं असतात, त्याच्या ड्रॉइंगला आपण काय म्हणतो? त्याला ऑप्शन क्रमांक ए ला डिटेल इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि डिटेल इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे त्याचा आन्सर इथं असणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर इथे आपले 24 क्वेश्चन झाले आहेत. क्वेश्चन नंबर 25 बघू आपण. द ड्रॉइंग ऑफ द ब्लॉक इन द फिगर बिलो इज. ही जी ड्रॉइंग दिली आहे ही ड्रॉइंग कोणत्या प्रकारची आहे याच्यामध्ये? तर यात दिलं आहे, आता बघा या ड्रॉइंग मध्ये आपल्याला सर्वच माहिती दिली आहे, त्याला म्हणतो आपण तर डिटेल इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर इथं होईल. त्यामध्ये या ड्रॉइंग मध्ये बघा आपल्याला पूर्ण डायमेन्शन तिथं पुन्हा कुठं कुठं त्याचे सेक्शन्स कोणत्या दिले पूर्ण दिले आहेत, त्याला आपण काय म्हणणार? डिटेल इंजिनिअरिंग ड्रॉइंग. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. डिफरंट इंजिनिअरिंग डिसिप्लिन रिक्वायर्ड डिफरंट टाइप्स ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग आर जनरली रिक्वायर्ड फॉर. म्हणजे वेगवेगळ्या इंजिनिअरिंग डिसिप्लिन करता म्हणजे वेगवेगळ्या उद्देशाकरता आपल्याला वेगवेगळी इंजिनिअरिंग ड्रॉइंग लागते. तर ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग हे नेमकी कशाकरता लागतात? तर ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग हे आपण एखाद्या मशीन कॉम्पोनंट जे आहे ते बनवण्याकरता इथं आवश्यकता असते. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फिगर गिवन बिलो shows the single part drawing. It should contain the information ऑप्शन ए बी सी अँड डी फॉर प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे हे एखादं आपल्याला जे दिला ड्रॉइंग हे आपल्याला तयार करायचं आहे, तर आपल्याला कोणती कोणती इन्फॉर्मेशन आवश्यक आहे याच्यामध्ये? तर डायमेन्शन अँड टॉलरन्स हे आवश्यकच आहे. मटेरियल स्पेसिफिकेशन मटेरियल कोणतं ते पण आवश्यक आहे. आणि सी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अँड नेसेसरी अदर मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट हे पण आवश्यक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण. क्वेश्चन नंबर 28. 3 डायमेन्शनल सॉलिड ऑब्जेक्ट आर युजली रिप्रेझेंटेड ऑन द डिटेल ड्रॉइंग युझिंग. जे 3D जो ऑब्जेक्ट आहे हा नेमका आपण कशा पद्धतीने आपण ते कोणत्या ड्रॉइंग दाखवतो म्हणजे. ठीक आहे. ठीक आहे. डिटेल ड्रॉइंगच्या मदतीने आपण कशा तऱ्हेने दाखवतो? तर ऑप्शन क्रमांक ए हे दिलेलं आहे ऑब्जेक्ट क्वेश्चन, ऑब्जेक्ट बी ऑर्थोग्राफिक, सी आयसोमेट्रिक आणि डी नंबरचं ऑनोन ॲक्झोनोमेट्रिक क्वेश्चन. तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर इथं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण. अ टिपिकल ड्रॉइंग ऑफ हेक्सागोनल बोल्ट विल शो. तर हेक्सागोनल बोल्टची ड्रॉइंग जी आहे ते आपल्याला काय दाखवते? तर काय दाखवते? ऑल डिटेल विथ द डायमेन्शन फॉर एक्झाम्पल लेंथ इन द डायमीटर टू बी डिसाइडेड फॉर द स्पेसिफिक पर्पज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द इलस्ट्रेटेड ड्रॉइंग complicated assembly of the type shown in the figure are usually one view representation of component or exploded views showing the number of components separated from the each other but in their segmented order assembly. It is technical a correct statement. ठीक आहे. तर काय म्हणतात? इज इट टेक्निकली करेक्ट स्टेटमेंट. ही वरची स्टेटमेंट जी आहे ही इथं करेक्ट इथं आहे का याच्यामध्ये? तर ऑप्शन क्रमांक ए त्यांनी दिलेला आहे येस, ऑप्शन क्रमांक बी नो आणि ऑप्शन क्रमांक डी डिपेंड अपॉन द सिच्युएशन अँड डन. काय म्हणते बघा. द इलस्ट्रेटेड ड्रॉइंग कॉम्प्लिकेटेड असेंबली ऑफ द टाइप शोड इन द फिगर are usually one view representation of the component or an expanded view showing a number of components separated from each other but in their sequential order for assembly. काय म्हणतात? हे जे ड्रॉइंग दिली आहे या ड्रॉइंग मध्ये जे काही कॉम्पोनंट दिले आहेत हे कॉम्पोनंट काय म्हणतात? हे कॉम्पोनंट जे आहेत हे कॉम्पोनंट सिक्वेन्शियली त्यांनी दिले आहेत आणि याला आपण असेंबल केल्यानंतर ते अशा पद्धतीने आपण त्याला असेंबल करणार. तर याला म्हणतो त्याला एक्सपेंडेड व्ह्यू. त्याला काय म्हणतं? एक्सपेंडेड व्ह्यू म्हणजे एक असा पूर्ण एक जॉब आहे, समजा एखादा पार्ट आहे, या पार्टचे पूर्ण कॉम्पोनंट असे वेगवेगळे करून दाखवले तर याला जो आहे याला आपण काय म्हणतो? एक्सप्लोडेड व्ह्यू म्हणतो. म्हणजे काय म्हणतो? तर एखाद्या पार्टमधील सर्व कॉम्पोनंट एकामेकापासून सेपरेट करतो पण कसे? त्याच्या सिक्वेन्शियल असेंबलीनुसार. तर त्याला आपण काय म्हणतो? एक्सप्लोडेड व्ह्यू. तर ही स्टेटमेंट जी आहे स्टेटमेंट इथं बरोबर आहे. म्हणजे आपलं काय टेक्निकली अ करेक्ट स्टेटमेंट. येस. तर हे काय इथं टेक्निकली करेक्ट स्टेटमेंट इथं आहे याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. एक्सप्लोडेड और ब्लोन अप व्ह्यू ड्रॉइंग आर युजली शोज द व्हेरियस सेक्शन व्ह्यू सिक्वेन्स ऑफ द असेंबली ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ कॉम्पोनंट. आताच बघितलं आपण की त्याला आपण काय करतो? सिक्वेन्शियल पार्ट जे आहेत ते आपण ते त्यानुसार ते एकामेकाला कनेक्ट केले असतात. ते पार्ट एकामेकापासून वेगळे दाखवतात. तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर इथं होईल याच्यामध्ये.
नेक्स्ट क्वेश्चन का ब्लोन अप ऑर एक्सप्लोडेड ड्रॉइंग आर जनरली यूज इन. तर ह्या ज्या एक्सप्लोड ड्रॉइंग असतात ह्या नेमक्या कुठं यूज केल्या जातात. तर ह्या कंपनी टेक्निकल ड्रॉइंग लिटरेचरमध्ये यूज करतात, ट्रेडिंग मॅन्युअलमध्ये पण असते आणि असेंब्ली ड्रॉइंगमध्ये असते. म्हणजे ऑल ऑफ दिस अबव याच्यामध्ये इथं ऑप्शन घ्यायचं असतं, ऑप्शन क्रमांक डी. नेक्स्ट क्वेश्चन ड्रॉइंग फॉर सर्व्हिस इंजिनियर मस्ट शो द रिलेशनशिप बिटवीन द assemble parts clearly and in such a way that the parts can be quickly identified by using. तर याचं म्हणजे त्याला ऑप्शन क्रमांक ए फर्स्ट अँगल ऑफ द पोझिशन, ऑप्शन क्रमांक बी थर्ड अँगल, ऑप्शन क्रमांक सी पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग आणि ऑप्शन क्रमांक डी एक्सपेक्ट. तेव्हा ड्रॉइंग फॉर सर्व्हिस इंजिनियर मस्ट शो द रिलेशनशिप बिटवीन द assemble part clearly and in such a way that the parts can be quickly identified by using. काय म्हणते की जे सर्व्हिस इंजिनियर आहे त्याला काय करायचं आहे, वेगवेगळे पार्ट्स एकामेकांसोबत जे त्याला जोडून ते एक मोठा जॉब बनवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला एक पार्ट त्याला असेंबल करायचे आहे. तर असेंबल करण्याकरता आपल्याला कुठला पार्ट कुठे जोडायचा हे जे हे आपल्याला दिलं जाते फक्त कशामध्ये, सिक्वेन्स जे आहे ते आपल्याला दिलं जाते कशामध्ये, तर ते सर्व दिलं असते एक्सप्लोडेड ड्रॉइंग मध्ये की कुठला पार्टचे सिक्वेन्स कोणत्या पार्ट जवळ असा आहे आणि त्याला असेंबल करायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर तर होईल त्याचं बरोबरच्यामध्ये. नंतर बघा द ड्रॉइंग शो इन द फिगर बिलो इज अ ड्रॉइंग. खालीलपैकी ही नेमकी कोणती ड्रॉइंग तिथं आहे याच्यामध्ये. तर ऑप्शन क्रमांक ए साईज, ऑप्शन क्रमांक बी ऑर्थोग्राफिक आणि ऑप्शन क्रमांक सी लोकेशन आणि ऑप्शन क्रमांक डी काय झालं आहे मॅन्युफॅक्चरिंग. तर याचं योग्य आन्सर जे आहे ते इथं लोकेशन. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर इथं होईल त्याच्यामध्ये. बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. टेक्निकल ड्रॉइंग इज अन इम्पॉर्टंट कम्युनिकेशन टूल. टेक्निकल ड्रॉइंग हे इम्पॉर्टंट टूल आहे म्हणतात बिकॉज ऑफ इट कशामध्ये, इंडस्ट्रीमध्ये, बिटवीन ऑर्गनायझेशन आणि बिटवीन कंट्रीज. तर ऑल ऑफ दिस अबव हे त्याचं आन्सर इथं येईल त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. An engineering drawing is only a means of recording the intention of the designer and communicating this to the manufacturer. Now, cheaper the method of the communication such as CAD, where the drawings are stored digitally on the magnetic or optical disc, can be transmitted between the companies by the internet. However, the hard copy of the printed drawing is still has to be produced. म्हणजे काय होतात की सध्या आपण ज्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहेत ह्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग आपण जे इंजिनियर आहेत हे इंजिनियर कम्प्युटरच्या माध्यमातून कॅडच्या माध्यमातून ह्या आपण तयार करतो. तयार केल्यानंतर आपण इंटरनेटच्या द्वारे आपण ह्या ड्रॉइंग तिथं ट्रान्सफर डिजिटली आपण ट्रान्सफर करू शकतो एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे. ठीक आहे, तरी पण त्या ड्रॉइंगची प्रिंटेड कॉपी जी आहे आपण तर स्टील आपण तयार करतो. तर का करतो? ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक ए दिलाय फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द टेक्निशियन विथ द वर्क. बरोबर आहे, म्हणजे जे लोक जे त्यांना दाखवण्याकरता किंवा इन्स्पेक्शन करण्याकरता ड्रॉइंग पाहिजे. फॉर लिगल कॉन्ट्रॅक्ट आपल्याला ज्या कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं असेल त्याकरता पण आवश्यक आहे. फॉर इमिजिएट रेफरन्स ड्युरिंग द डिस्कशन, एखादं जर आपल्याला डिस्कशन करायचं असेल त्या ठिकाणी पण आपल्याला तर त्या कॉम्प्युटरची ड्रॉइंग असणं आवश्यक आहे. म्हणजे फक्त कम्प्युटरवर ड्रॉइंग न ठेवता त्याला प्रिंट काढणं या सर्व गोष्टी करता आवश्यक आहे. इन्स्पेक्शन करता, टेक्निशियन करता, लिगल कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याकरता त्यामध्ये त्याची ड्रॉइंग असणं आवश्यक राहते. आणि एखादा समजा तर डिस्कशन करायचं असेल चर्चा त्या प्रोडक्टवरती त्या पण त्याला आवश्यकता असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दिस अबव या पर्पज करता आपण ड्रॉइंग तर असतं त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सटेन्सिव्ह यूज फॉर रिलेटेड सिम्बॉल इज सीन इन द ड्रॉइंग रिलेटेड टू डिसिप्लिन. म्हणजे सिम्बॉल जे आहे तर हे नेमकं कशामध्ये, इलेक्ट्रिकल मध्ये सिम्बॉल असतात, इन्स्ट्रुमेंट म्हणजे असतात, आर्किटेक्चर म्हणजे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दिस अबव म्हणजे हे त्याचा आन्सर इथं होलच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 38 बघा. ब्लँक स्पेस इंजिनिअरिंग ड्रॉइंग फॉर मॅन्युफॅक्चर आर हेवी डायमेन्शनल रेफर ड्रॉइंग. तर ऑप्शन क्रमांक ए दिला इलेक्ट्रिकल, ऑप्शन क्रमांक बी मेकॅनिकल, ऑप्शन क्रमांक सी इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्शन क्रमांक ऑल ऑफ देऊ. तर याचे काय हेवी डायमेन्शन काय तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग, ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. तर while issuing a drawing it is necessary to specify the purpose of the drawing. म्हणजे एखादी ड्रॉइंग आपण जेव्हा काढतो तेव्हा त्या ड्रॉइंग मागचा पर्पज उद्देश जो आहे तो तिथं असणं आवश्यक आहे. तर बरोबर वाक्य आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन. इन असेंब्ली ड्रॉइंग समटाइम्स द BOM गिवन द मिनिंग ऑफ BOM इज. BOM चं नेमकं लॉंग फॉर्म काळजीचा अर्थ काय होते त्याच्यामध्ये. ऑप्शन क्रमांक ए बॅलन्स ऑफ मटेरियल, ऑप्शन क्रमांक बी बॉट आउट मटेरियल आणि ऑप्शन सी बिल ऑफ मटेरियल. तर ऑप्शन क्रमांक सी BOM म्हणजे बिल ऑफ मटेरियल जे आहे ते ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक सी मध्ये. MCQ म्हणजे क्वेश्चन हा येऊ शकतो BOM चा लॉंग फॉर्म.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. द बिल ऑफ मटेरियल समटाइम्स फाउंड ऑन द इंजिनिअरिंग ड्रॉइंग इज फॉर. बिल ऑफ मटेरियल इथे BOM इंजिनिअरिंग ड्रॉइंगवरतीच आपल्याला कधी आढळते. तर हे कशा करता म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक ए कॉस्ट ऑफ मटेरियल, ऑप्शन क्रमांक बी मटेरियल स्टॉक, ऑप्शन क्रमांक सी क्वांटिटी ऑफ डिफरंट आयटम रिक्वायर फॉर द ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज नॉट मेन्शन इन द टायटल ब्लॉक ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग. टायटल ब्लॉकमध्ये काय नसते. तर डेट ऑफ इश्यू हे असते, रेफरन्स किंवा नंबर ते पण असते, व्हॅलिडिटी जी आहे व्हॅलिडिटी त्यामध्ये तिथं मेन्शन केलेली नसते. तर ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वेन अ ड्रॉइंग इन अ सम वे इज रिलेटेड टू द अदर ड्रॉइंग इन सच अ वे दॅट BCD एक्सेट्रा इट इज रिक्वायर्ड टू मेन्शन इन दिस ड्रॉइंग. तर हे आपल्याला जर एक ड्रॉइंग ए ही दुसऱ्या ड्रॉइंग BCD सोबत त्याचा संबंध आहे तर हे आपल्याला कशामध्ये तिथं मेन्शन करावे लागतात. तर कशा म्हणतात रेफरन्स नंबर ऑफ ड्रॉइंग ए ही त्याचं म्हणजे पहिली ड्रॉइंग जे समजा म्हटलं आपण तर ही ड्रॉइंग ए त्याचा संबंध समजा ड्रॉइंग B, C आणि D सोबत जर असेल तर याच्यामधल्या जर रेफरन्स जे असतात रेफरन्स नंबर याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकावं लागेल त्याचा ड्रॉइंग करताना. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ ड्रॉइंग हॅज बीन 1 it is subsequently issued a reverse 2 while the issuing reverse 3 drawing what are the delete. त्यापैकी काय एडिट केलं पाहिजे त्याचा करेक्ट आन्सर आहे ते लिहिलं ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन आपला याच्यामधला. द ड्रॉइंग नंबर ऑफ द पर्टिक्युलर ड्रॉइंग डज नॉट कंटेन. ड्रॉइंग नंबर एखाद्या कुठल्याही पर्टिक्युलर मध्ये काय नसते. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक त्याला ए लिनियर डायमेन्शन ऑफ द ड्रॉइंग शीट हे पण नसते. ऑप्शन क्रमांक बी पेपर साईज असते. नेम ऑफ द युजर हे पण नसते. म्हणजे आपलं आन्सर येईल ए अँड सी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहेत ह्या आपण पूर्ण जे क्वेश्चन आहेत एकूण 45 क्वेश्चन आपण इथं 45 क्वेश्चन आपण इथं लर्न केले आहेत एकदम फास्टच्यामध्ये. तर आपण याचा एक वेळ या व्हिडिओमधून ग्रोथ होऊ शकता आणि मे बी याच्यापैकीच काही क्वेश्चन जे आहेत हे आपल्याला जे आपली CBT आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी 17 जुलैपासून जे आपल्या एक्झाम सुरू आहेत त्याच्यामध्ये हे तुम्हाला नक्की उपयोगी पडू शकते. तर तुम्ही या व्हिडिओ थ्रू गो थ्रू व्हा आणि काही जर असं नसेल काही तुमची क्वेरीज असेल तर प्लीज तिथं कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. आपण इथं थांबूया.